काही सुचत नाही. आई वाट बघत असेल. चला पहिले घरी जावं लागेल आणि आईला बोलावं लागेल की आई मी खरोखर कंटाळलोय आता. असं वाटतंय पंढरपूरच्या यात्रेला जावं आणि इथं गुरु करावं. म्हणतात ना, गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना शिक्षण नाही, गुरुविना मार्ग नाही. खरंच आहे, गुरुच करावं असं मला वाटतंय. चला आईचा पहिला विचार घेतला पाहिजे. चला निघते. दिसला का मा इकडं मी पाठचे पाहून राहिले त्याला आम्ही बावल्यावर झाले बाई. दोन बैल आणि एकच म्हैस तिथलं सांभाळताना येऊन राहिलं का मग आता बाई म्हैस सुटले म्हणे कोणाचा घास तोडावला म्हणे. दोन पोरं घरी आले सांगून राहिले रिकामाचं भांडण एकाने मग आता आणि पोरग उठलं का सुटलं या मंदिरावर जाय त्या मंदिरावर जाय आणि मंदिराचा नाम धरलाय पोराना आणि त्याची बायको जुन मला काळ्या पाण्यात पाहून राहील. म्या काय ना सोडलं तिचं आणि म्या म्हणलं बाई भावकीत मध्ये ठोकून संसार केला मी हातालो कोणाच्या कानावर नाही हो त्याला. आणि म्या म्हणलं भावकीत मध्ये मी कशी वागली अशी पोरीन बी वागाव बाई. एकच बकरी होती बाई माझी 3.5 एकर जमीन कमवली म्या आणि कोणा करता कमवली मग मला सांगा. याच्या करताच कमवली का नाही मग म्या. हे पोरग उठलं का सुटलं मारती बच्या मंदिरावर जाऊन राहिलं. कोणती मंदिरच पाहून राहिलं आणि ती पोरगी आरामात झोपेडाची. मी उठले की सडा सारवण करते बाई. घरचा भांडे कोंडे मी करते बाई, स्वयंपाक मी करते. पोरगी आईच न उठते बाई, बगलात थैली गुतवती आणि आईच करून राहिली. जीव जुनो आता मातीत जायची पाळी आली ना. आता मी का नाही तर नाही राहिले का मला सांगा करतो. बाई मी ठोकून संसार केला. वर नाही बट कर दिलं म्हणलं, वर बोट नाही कर दिलं वर. आणि बाई या पोरी पुढं मग सगळं हरलं व्हायचं काही म्हणा मला. आणि या पोरग या मंदिरावर जात त्या मंदिरावर मला आता दम येऊन राहिला बाई. माझ्या बापाचा लाग नाही आता. आणि मला वाटून राहिलं बाई भावकीत मध्ये मी जर पोराला सांगायला जाईल ना तर पोराचं मन जुन बारीक होईल. जुन पोराचं मन बारीक होईल. बाई तुम्हाला काय सांगा लय जाळून संसार केला बाई म्या. पण किमतीनाच केला बाई. आणि ही पोरगी काय सांगा इंजून मी आग घेतली जुन. आणि पोराला सांगायला जाईल ना मी तर पोरग जुन मला मनाच्या मनात जळल्यावानी होईल. मी असा विचारा ना संसार केला बाई. आता लोक आता या गोष्टी सांगायला चालतात का आता या जुन मग कंबरच बसलं ना आता. आता मी ऐ बरं जर नारायण दिसला ना तर नारायणला म्हणा म्हातारी पाहून राहिली घरी बोलवलं म्हणा. मसाड सुटली कोणाचा घास तुडवला म्हणा, भांडण आलंय म्हणा. सरपंच साहेबाकडे कोणी गेलं तर म्हणे गावातलं म्हातारीच्या मसाडानं घास तोडावला म्हणून सांगा म्हातारीला जाऊन. बाई आता मला सांगायला पाहिजे का सरपंच साहेबाला सांगायला पाहिजे का मला सांगा बरं. आता मला दम येऊन राहिला बोलता बोलता. मी आणि परवा इकडे दिसला ना तर नारायणला म्हणा म्हातारी पाहून राहिली. अरे घरी अरे आणि मग जुन घडी भर नाही दिसला तर मी जुन बावड्यावानी होऊन राहिले. आणि दिसला ना का म्हणा म्हातारी पाहून आली. तिकडे मंदिरावर असेल विठ्ठल रुक्माईच्या मंदिरावर तरी असेल तो. त्याला माहीतच नसेल मसाड सुटली म्हणून. नाही तर तेव्हा बी नाही ना असं हिंडत नाही ना. पण मंदिराचा लय नाम धरला ना घरातला काही विचार घेत नाही. त्याला सगळं देवाचा शिडं भरला ना बाई. म्या बी देव केले नसेल का मग. म्या रुक्माई पंढरी केली, जेजुरी केली, याडामाई केली. सगळ्या दैवत करून आली बाई मी. पण मग सगळं सोयीचा लावूनच करून आली बाई मी. त्याला इकडं पाहते पांढरीतल्या म्हणून आईच्या मंदिरावर पाहते मी. परवा इकडे दिसले तर त्याला म्हणा म्हातारी पाहून आली म्हणा. काय म्हणशील इथलं मोठं न बोलू. जे मनाच्या टायमाला झोप आली तुला.
खरंच काय करावं काही सुचना. पण पहिले बायकोचा विचार. पण बायकोचा विचार कसा पाहिजे घ्यायचा? पहिले आईचाच विचार घ्यायला पाहिजे. अगं आई, हे आई. अरे भाऊ नारायण, अगं काय आई? कुठं हिंडून राहिला बापा? अरे मै सुटली म्हणे, कोणाचा घास तुडावला म्हणे, आणि नुकसान केले म्हणे, भांडण घरी आलं. तू कुठं हिंडून राहिला? या मंदिराचे त्या मंदिरावर जाऊन राहिला. तुला घरचं मी विठ्ठल रुक्माच्या मंदिरावर होतो. तू कुठं शोधलंस मला? भाऊ भारतीबाच्या मंदिरावर गेले. अरे आई, मी खंडोबाच्या मंदिरावर गेले. आई माईच्या मंदिरावर गेले. तुम्हाला तिथे बी दिसला नाही? आई मी तिथे नव्हतोच. मग कुठं होता? अरे मी विठ्ठल रुक्माच्या मंदिरात होतो. भाऊ मग आता ते मंदिर लांब आहे ना. हो आई. मग मी इकडं पाहू का तिकडं पाहू? बरं आई मला सांग, कशासाठी बाया लागलीस? भाऊ ह्या पाय आता माझ्या बापाचा लागलाय. काय झालं काय नेमकं? ह्या पाय मी हाताला गोष्टी दाबून ठेवल्या. आता माझ्या बापाचा लागणे. घरातला काम धंदा मी करून राहिले. सडा मी करते, सारण मी करते, भाऊ भाकरी पडल्यास मी करून राहिले. तो बायको नुसती शायनिंग वांडी बघला, थैली गुतवती, हिंडून राहिली. भाऊ इकडे जाय तिकडे जाय, माझ्या बापाचा लाग नाही. बापा सर्व काम धंदा तू करते? मी करून राहिली बाबा. करते काय? ह्या पाय मी म्हणलं तुला सांगू नये, तू मनात जळशील म्हणून मी तुला सांगितलं नाही. पण आता आपल्या छान रेटत नाही बापा. हे तुपला संसार आणि तू बापा. आई असं काही बोलू नकोस. बघ मी तिला पहिले बोलवतो आणि तिचा निरोप घेतो. अगं सुषमे, तिची शायनिंग ना बापा जास्त मारून मी तिच्याकडे पाहतोय आई. हा तू फक्त शांत बस. तू इथं बस. तू तिकडे बसू नको, तू इथं बस. हा बस तिथं. मी पाहतोय तिला. सुषमे, हे सुषमे. सुषमे, आता तू आईच्या बाहेर पाय दिले. कशी मपली इकडे या. मी काय करत होते, मला फोन आला. याशी कोण आले? कसे आले? याशी घरातून बाहेर आले. सरळ नीटच अशी. अरे ना पुन्हा तू आईच्या बाहेर पाय दिला. तुला कळत नाही? मला दिसत नाही? मग त्याला कळत नाही का मध्ये बसू नाही? मी यायची वाट येते. अरे खरं की नाही? बरोबर आपल्या पायावरच आई तुला इतकं बसायला काय झालं होतं? अरे भाऊ मी तू म्हणे तिथं बस, मी तिथं बसले. अगं तुला तरी कळतंय का? अगं दिसते ना तुला? अगं आई बसलेली, तुला समजलं नाही? नाही मला दिसलं नाही. मी पंचायत नादत होती माझ्या. हाय असू दे आई. काय ग सुषमे, मला सांग, घरातला कामधंदा आई करते, मग तू करते काय? फोन आला. फोन आला? हॅलो सर. आई तुझा फोन आला? हो सर बोला ना. आली ना बस स्टँडच्या मागं आहे. माझी स्कूटी खराब झाली ना. हो क्लासला लेट होऊ राहिले मी. आई सर मी काय टेन्शन नाही की पोहोचते 5-10 मिनिटात. काय झालं आई? तुला जर तुला संसारी यशस्वी करायचा असेल ना, माझ्या जन्मदात्या मायचा आहे फक्त. झालं काय आई? हिचा आहे ना, हिचा फक्त हात फोन बंद कर आणि हिचा कलाच बंद कर. आई म्हणजे झालंय काय? हे कुठं जाते म्हणते? आई कॉलेजला जाते, शाळेत जाते ती. कोचिंग क्लासला जाते. हिचा कोचिंग क्लास बंद कर पाहिला. आई मग हिचा तो कोचिंग क्लास पाहिला बंद कर. तुला घरी यशस्वी बनवायचा असेल तर कशाने बिघडलं मला सांग ना. आणि तुला काय माहितीये काय? हिला काय करायचं पण सासरवाशी नेमती. आत्या तुम्ही माग व्हावं. आत्या शेल्फी काढू आपण. इकडं बाप होणार. पाय कशी शेल्फी काढून राहिली आहे भाऊ. आई मला सांग. अरे तू मग नाही काय? तुला जर यशस्वी घर बनवायचं असेल तर हिचा पहिला कोचिंग क्लास बंद कर. मला सांग. या पाय 300 रुपये रोज आहे. तिथं काय किती महिना पडत असेल? 3-4 रुपये महिना. 300 रुपये रोज आहे. हरभरा सोंगायचा, गहू सोंगायचा, निंदायचा. भाऊ हिला कणक वावरात खुंदाळी. आणि या पाय हिला कोण्या दिवसभर कोण्या सरायची कोण चालूशी. अगं आई मला सांग,
ती जर शाळेत गेले नाही तर आपण करायचं काय, खायचं काय? भाऊ 300 रुपये रोज म्हणून राहिले मी. अगं पण मला देत तू फक्त मग हिची शायनिंग बंद करतो का? काय मला सांग कशी बंद करणार मी? नाही करायची तुला बंद. हा. मग चाल देतोय आम्ही. थांब आई. नाही तुम्ही मला सांग नेमकं तुझं ऐकू का तिचं ऐकू? या पाय या भावकीत संसार केला मी ठोकून. हो, एका बकरीवर 3.5 एकर जमीन घेतली. मी नाही म्हणतो का? ऐकले मी कोणाचं कुठं जर गेली असल मी आणि भांडण चालू असल ताशी पुढं गेल्यास भांडण मिटलं. माऊलीनं म्हणाव का, माणसानं म्हणाव का, एखाद्या माया देरानं म्हणाव का, भावानं म्हणा आली मै अंछामाय मुख्य राणे बरं अंछामाय आली. हा असे वागले मी. बरोबर आहे. हा असा माणसा मायचं मो नाव होता का लोक बाईन ही पोरगी घरात आणल्यापासून मोजून असं नाव बुटाट पण गेलं. सुषमा अगं मला लोक नाव ठेवतात. काय नाव तुझे? काय कळतंय का तुला? तुम्हाला माहिती का काय? महिने म्हातारी 1 दिवस काम करती हा. आणि महिनाभर बॉम्बा मारती. काय केलं? तुम्ही काय नाकलं बोलत काय नाही? झालं? सडा मी करून राहिले रोज भाकरी पडण्यास मी करून राहिले. उठले की सुटले थैली बगलात गुतवती आणि शायनिंग ना निघते. हिचा मेकअप 1.5 घंटा होत नाही. काय गं? मला सांग. एवढं बोलता येत नाही दाट. आई सर्व काम धंदा करते मग तू करते काय? आता माय बापाचा लाग नाही. मला सरपंचाच्या वावरात 2 पत्र टाकून. कारभारी हा. तुमचं माझं प्रेम नाही का हो? हो आहे ना. असं येडेवणी बोलत जाऊ नाही मग. अगं, पण ती पण आई आहे. काय काय नाव? हो तिच्यावर प्रेम आहे. जमलं. आई हे बघ बर आम्ही थोडस महत्वाचं बोलतो. तू थोडस घरात जाते का? हा जमला. वर करा जाते जा जा. गेली म्हातारी तरी काढून द्या. मला नाही. नाही तुम्हाला महत्वाचं बोलायचं म्हणता मग मी जाते ना घरात. आता मपलीच अडचण झाली तुम्हाला. एवढा करून मपलीच अडचण झाली ना. तुझी नाही अडचण नाही. मी असं म्हणलोय का? मी असं म्हणलोय का आई? नाही आत्या जा करा. तू माझी आई आहेस ना? घरात जाय जाय ना. नाही भाऊ तो आणि गुन्हा मग आई नाही तो आणि गुन्हा हा तांदूळाचा गुन्हा आहे. आता तांदूळ काय केलंय? जवळ तुझ्या डोक्यावर तांदूळ आदळत नव्हते ना. हा. जवळ तो चांगला होता. मग जेव्हा तुझ्या डोक्यावर तांदूळाचा दणका बसला ना तेव्हापासून तो भेजाच खाल्ला. नाही तर तवरक चांगला होता ना तू. तवरक चांगलाच होता ना. आता मला सांगा. तेव्हा तो भेजा खराब झाला आणि आता म्हणतो आम्हाला महत्वाचं बोलायचं आई आणि तू घरात जाय. मावल्या हो कोणीच नाही रे बापा कोणाचं. जवळ जिथे तवरक आवलेदीच्या नावानच नाही करून द्यायला पाहिजे. मोह तर म्हणणं असं आहे बा. तुम्ही मला काय म्हणतो म्हणता नानचा माया खराब आहे मग. या म्हातारीचं हा सासर वाचलं मी आरती नाही राहिले. हा या तिने राहिली माझ्या सकाळ पाहून घ्या तुम्ही. पहिले मला 2 चपात्या धकत होते आता टोपल्यावर भात धकतो. बा आता भातावर भागून राहिली तेवढ्या. अरे अरे आई आता तू गप्पा ते रडायला लागली. हा ती नको रडू तू. अरे बाबा ती नको रडू तू. माय मी रडते का चालते. असं काही करू नको आई. घरात बोल दे आम्हाला एवढा संसार केला की रडाय करता केला का. आरतीने राहिलेली सुकाळा गावडे. नाही बोला तुम्ही महत्वाचं बोला. आम्ही आता जमान बोलतो. नाही बोला ना बोला. सुषमा अगं आई आहे ती माझी. हा पिकलेलं पाणी कधीतरी गळू पडणार आहे का नाही? हा? अगं मग एवढं छळायचं का आईला? मी छोटे मग भाई बाया ना पाहिलं म्हातारी कशी. मी किती गरीब गाय आहे. हो दिसतंय ना. मग इकडे या ना. हा बोल. कारभारी अगं आई नाही येऊ द्या ना मग आपल्या घरी नवरा बायको आहे आपण. अगं तसं नसते ग. हा अरे भाऊ मैं पिवशी कधी कमराला पिवशी होती. पिशवी तुझ्याच कमराला. आणि याच्यात चुन्याचं डबं होतं ते काय केलं बाबर मग किती आठवड्या सुषमा आईचं चुन्याचा डब्बा काय केलंस? मी काय खरं सांग. खाते का? या पाय उघडी करून दाखवते हाय का याच्यात काही आकाड्याची डबी आहे. अरे रात्री दिवाळीला होता म्हणून ती जवळ घेतली मी. आमची म्हातारी बिड्या फुकती बिड्या.
अरे किती चाबऱ्याच्या पोटची. हा? तुम्हाला माहितीये का बिरी स्टाल गोड फ्लॅग लागतो माझा. अरे तिच्या तोंडाला आग लाव रे. माझी डब्बी खिडकीवर ठेवले म्हणा. हा, जुन्या फडावर गाव घालून राहिली ती. आई तुझ्याचा डब्बा त्या कसा ठेवली? खिडकीवर. हा, खिडकीवर ठेवलेला आहे. खिडकीवर आहे का? तिथं असेल. मी येऊ का? नाही ना मी तुझ्याचा डब्बा बघायला. नाही ना, मग आता तीन सोडून तू कशाला येतो भाऊ? तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं ना. हो हो हो. आणि मग तू कशाला येतो भाऊ? नाही, तुम्ही बोला ना मग. बर. नाही, बोला भाऊ. हा, बोल मग तू बोल. बोल ना. हे बघ सुषमा. हा हो. हे बघ सुषमा, ती आई आहे. हा, तुम्ही येडे झाले का काय? काय? तुमचं माझं जीवच नाही लगे. कसा म्हणते असं? जीव कसा नाही तुझ्यात सुषमा? हे बघ, हा हा, मी तुला एक महत्वाचं बोलायचं. काय? बोलू का? बोला ना. नक्की ना? हे बघ सुषमा, असं तसं करायचं नाही बघ. मी देवधानी माणूस आहे, असं काही करू नकोस. हे बघ सुषमा, तुला परत तिथं जाईल. सुषमा, हे बघ, तुला एक महत्वाचं बोलायचं. मग रासूलबाई म्हणे अंड्याचे पैसे राहिले म्हणे. आज अंडे कोण खाते? शिव 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 शिव. अंडे कोण खाते? तोय फाटले तो शिव खाल्लेली म्हणती शिव शिव. तोय फाटले तो शिव ना. हिला खाल्लेली आता म्हणून राहिली शिव शिव. अंडे कोण खाते? तुम्हाला माहिती आहे? हा? हा? अरे तुम्हाला मग माहिती त्या रसूल भाईच्या अंड्याचे पैसे कसं काय? उकडून अंडे खाल्ले. काय ग? मग हाड सुद्धा वाटेल नाहीये. हा? हाड सुद्धा वाटेल नाहीये. मग अंडे खाल्ले कोण? तुम्हाला माहितीये का? काय? हा ते काय आपल्या करतात? घरात अंडे चालतात का? बा माझा आहे का? मी कोचिंग क्लासला जाते. बर. तुम्ही वावरात कामाला जाता. हो. मग घरी मास्तर आणलेले म्हणे. घरी इकडे या. मास्तर आणलेले म्हणे. मास्तराने नेले? दम खा त्या तुम्ही. बोलू द्या मला. बोल ना माझी तू. बाजू मांडू द्या. मांडू बाई, मांडू. हा, सांग. मी क्लासला जाते. बर. तुम्ही कुठे राहता? वावरात. शेतात जातो. हा. शेतात जात. हा. मग घरी अंडे कोण आणून खाईल? आई अरे भाऊ, बरोबर या आहे. पाय हिनाच मला सांगेल होते. हिना पाण्या मास्तरला उकडून नेले म्हणे. खोटं बोलू नका. या पाय नाही करू नको तू. आई, बोलू नका माती घेऊ. हे बघ, आता आपलं घर कोणाचं घेऊ? पूर्ण माळकरी आहे. हा? आणि तुम्ही अंड्याचे पैसे का रसूल भाईला माझ्याकडे बोलवायला लागले? आणि मी खाल्ले का ते? मग खाल्ले कोणी? यायलाच खाल्ले. मग रसूल भाई कस काय आलता? तुम्हालाच माहिती. तुमच्याच ओळखीचा आहे. माहिती गावातला कोणता रसूलबाई बरं, ते ओळखीचा. पैसे मी देतो, पण तसं काही बोलू नका. हा? जा, जा, जा. आप घेऊन बोलून राहिली मा. आप घेऊन बोलून राहिली. ती आप घेऊन बोलून राहिली मला. तुम्ही फक्त द्या. अरे रे पांडुरंगा. पाकडीवाणी चाकडीवाणी. बोल भाऊ. तिला बोल भाड्या. नाही ना गुन्हा. तांदुळाचा गुन्हा. हा, नाही बोल ना तिला. नाही. बोल वा, ना. आज जा. आता माय वाचून काय राहिलं बाई? तू आली ना देवी. घरात देवी आली बाई. आमचा देवाला टाक मोडून. जा घरात आता, वा. हा, मी जाते ना. महिला अडचण झाली. मी तर हा मिस्त्री बाजू राहिले सगळं घडून आणलो पण मग अडचण झाली माय. जा माझा. हा, मंडळी. अरे 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 हे असं आहे. हे असं निघलं म्हणलं दुनियात मध्ये काही खरं नाही रे देवा. पांडुरंगा तूच हे बघतो आता. तर काय वाचतं कोण मा. सुषमा, आता महत्वाचं बोलायचं. काय? हे बघ, पंढरपूरची यात्रा जवळ आली. मला त्या पंढरपूरच्या यात्रेला जायचं आहे. पंढरपूरला जायचं? हो. गडबडी झाले का तुम्ही? काय झालं? पंढरपूरला गेलो. मला कोण पाहणार आहे मग? अगं मला सांग, आई नाही का घरी? हा. हा? अगं मी पंढरपूरला जातो आणि गुरु करण्यासाठी जातोय. मी का असा तसा जातोय का? हा. हा? गुरु करायचं तुम्हाला? हो, गुरु करायचं. म्हणतात ना, गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना शिक्षण नाही, गुरुविना मार्ग नाही. अगं गुरु माणसाला असावा. असं आहे का? हा, त्यासाठी मला जायचंय. आणि मी अजून अद्याप गुरु केलाय. तू केलाय गुरु? हा. तू केलाय गुरु? हो, शाळेत केलता मी. शाळेत केला होता? हा.
कुणाला ग? ते वर्ग शिक्षक नव्हते का आमचे बर्मा. ए मग नाही कोण? ते मागचे साबळ्या. विजू साबळे. बर. ते गुरु केलते म्या. तुझा गुरु आहे तो? ते का त्याला लय मारलं होतं म्या चपलानं. बरं असो. हा गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना शिक्षण नाही, गुरु विना मार्ग नाही. हा हा? हे बघ, मला गुरु करण्यासाठी जायचंय, तर फक्त तुझी अनुमती पाहिजे. माझी परमिशन आहे. असं आहे ना? आत्याची. बर, मी आत्या आईला बोलवतो हा. आणि की तिचे परमिशन देतो. अगं आई बाहेर ये. बसा. आता तू मधा मधात बोलू नको. ऐक रे, तू मधा मधात बोलू नको. आई हे बघ, तुला एक विचारायचंय. आता पंढरपूरची यात्रा जवळ आली की नाही आई? तर मग त्यासाठी मला त्या पंढरपूरच्या यात्रेला जायचंय. हो ना. यात्रेला जाऊन तिथं गुरु करायचं आहे आई. हे बघ, माझ्या वडिलांनी गुरु केला की नाही? मला तू सांगित होतीस माझ्या वडिलांनी गुरु केला, माझ्या वडिलांच्या वडिलांनीही गुरु केला. मग मला सांग आई, मी गुरु केलाय का? नाही. त्यासाठी आई मला गुरु करायचा आहे. म्हणतात ना, गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना शिक्षण नाही, गुरु विना मार्ग नाही. आई, त्यासाठी गुरु हा महत्वाचा आहे. आई भाऊ, मी तुला एक सांगते. आपल्या गावात 7 दिवसाचा सप्ताह बसतो का नाही? 7 प्रकारचे 7 महाराज येतील आणि त्या 7 मधला जो तुला पसंत पडून अशा महाराजाच्या हाताना गुरुज्ञान घे. पण घर सोडून जाऊ नको भाऊ. तू जर घर सोडून गेला ना, या पाय तू येऊस तर ही मला चित्तच होत नाही. तू घर सोडून जा. माझ्या आईला दर्याची बी तकलीफ झाली. काय बाई? मी काहीच नाही करणार, फक्त एंड्राची बाटल माझं. काय बाई, पाहिला जमाना होता. जर म्हातारा कधी गल्लीनं खेटर वाजले म्हाताऱ्याचे तर डोक्यावरला पदर खाली पडत नव्हता, हातावरली भाकर गळून पडत आहे. मग पहिल्या सत्यायुगाच्या काळामध्ये पाय लिहून बाई कधी डोक्यावरला पदर पडला नाही बाई आपल्या जुन्या मावल्याच्या. आणि यायचा पाहता खांद्यावर पदर आणि पोरावर नसते. अक्कल आहे का काही? एवढ्या मंडळीत उभी राहिल्यावर डोक्यावरच पदर लागल का नाही लागल मग सांगा बरं. आणि बोल बोल देऊन राहिली पोरगी, चरचरच करून राहिली ना वारकावानी. आई असू दे, असं बोलू नाही आई. माणसाला समय खराब आहे, आपण बोलायला आपण बाई. आई असं बोलू नाही. राग येतो रे बरं आई, निघायची तयारी करू. बोल भाऊ, बोल तिला बोल. पण निघायची तयारी करू काय? कुठं जायचं तुला? जाऊ नको, घरी महाराज घेऊन ये. तिकडे जाशील तर घातला होईल. आई, मी तिला सांगितलं का काय? जाऊ नको माय कुठं, घरी महाराज घेऊन ये. मी तुला कळून सांगते. आई, महाराज भेटले तर घरी घेऊन ये. मला तुला सोडून सगळं जावं वाटतं का? हा, मी असं म्हणते. पण इच्छा आहे या शाळावर लक्ष ठेव. ठीक. मी तो सांगितलं ना, तू जर मला घरी ठेवशील तर मी सरपंचाच्या वावरात राहते तिकडे हरभरा राखत, पण हिच्या ताब्यात ठेवू नको. नको आई, हरभरा राखायला जाऊ नको. अगं गावातले लोक मला बुटाला मारतील. काय म्हणते माहिती तुला? तुला बुटानं मारतील आणि तुम्हाला सोडून जाशील तर ही मला तशीच मारत. नाही आई, मी तुला कशाला सोडून जाणार आहे? कळकळ करून सांगून राहिले तुला. महाराज भेटले ना, घरी घेऊन येते. ठीक आहे, पण मग ऐकतो म्हाताऱ्या माणसाचं. कोणत्या भावीला? हॅलो प्रेमेश्वर, हॅलो येलो. सोडून जाऊ असं वाटत नाही. आईची खंत वाटते. आईकडून बोलावं तर बायकोला राग येतो. बायकोकडून बोलावं तर आईला राग येतो. मी एकट्याने करायचं काय? प्रेमेश्वरा, का कसं घेतोस तू माझी? अरे का कसोटी घेतोय? तुला बरोबर वाटत नाही माझं? तुला बरोबर वाटत नाही का? अरे का छळतोस मला? का छळतोस? का छळतोस?
प्रेमेश्वरा तुझ्या दर्शनाला यायचंय मला. माझ्या आईला फक्त जीव लाव. परमेश्वरा तुझी खंत येते मला. तुझ्यापर्यंत येऊस माझ्या आईला जीव लाव. माझ्या आईचा सुखाचा संसार होता. मी जन्मलो त्यावेळेस माझे वडील वारले. सगळं उद्ध्वस्त झालं. मी भाकऱ्या कपाळाचा निवडला गेलो. असं गावकरी म्हणतात आमच्या आईच्या सुखाचा संसार होता. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा सोन्याचा मला छळू नकोस एवढीच विनंती आहे. परमेश्वरा मला पंढरपूरच्या यात्रेला यायचंय. तुझ्या दर्शनाला यायचंय. मला तुझी साथ पाहिजे. मला येऊ दे देवा. चला मला येऊ दे देवा. मला येऊ दे. हॅलो परमेश्वरा मला तुझी हाक येते आहे. मला तुझी हाक येते आहे. मला तुझी हाक येते आहे. चल गुरुदेव नारायण सुंदर ते ध्यान उभा गुरुदेव जी समोरची नगरी दिसते या बरोबर आहे. सालाबादप्रमाणे पंढरपूरची यात्रा. याही वर्षी आपण पंढरपूरची यात्रा निघायचं. सालाबाद प्रमाणे आपली पंढरपूरची यात्रा असते गुरुदेव. याही वर्षी आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. आणि जी समोरची नगरी दिसते ना त्या नगरीमध्ये माधुगिरी मागून आपल्या पोटाची खळगी भरूया. म्हणजे त्या नगरीमध्ये आपल्याला माधुगिरी मागायची, पोटाची खळगी भरायची आणि पुढील वाटेल निघून जायचं गुरुदेव. चालायचं ना? चालाय गुरुदेव. गुरुदेव नारायण मनला गोरेला गो
गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी दत्तनामाच्या कीर्तनी दत्तनामाच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी दत्तनामाच्या चरणी गुरु भक्तीच्या बोधनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे गुरु भजनी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय देव नारायण ओम नमः शिवाय वा 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 महाराज कुणीकडे आले बोल भक्ता सालाबादप्रमाणे पंढरपूरची यात्रा वा वा बरं ह्याही वर्षी आम्हाला असं वाटलं की पंढरपूरला निघावं आणि आम्ही निघालो आम्ही भजनात दंगा असतो आणि तो अचानक कारण आम्हाला थांबवलं म्हणजे तुला पंढरपूरला यायचं का नाही मला नाही यायचं पंढरपूरला तुम्ही आता आमच्या गावातून चालले तुम्ही तुमचा दांगोडा येऊ राहिला आमच्या गावात जरा सांभाळून जा तुम्ही हे लहान लहान लेकर असं आवतारा असा आई चित्र तुमचा एखादं लेकरू भेलं गेलं एखादं प्यांडी त्या प्यांडीत नाही आढळलं इथं आम्ही नाचू कीर्तनाच्या आणि आनंदात डोलती मूर्ती आनंदात नाही डोलं ते डीजे चालू झाल्यावर कळतं तुम्हाला हे मधलं तर कशात डोलतं काय माहिती बाबा हे भाद्रपद महिन्यातला जिथून महाराज तुला म्हणायचं काय वा वा नाही नाही मला एक म्हणायचं महाराज हे आमचे गुरु हे शिष्य माझे हे शिष्य आहे तुमचे आणि ती दाशी आहे तिला आवरा तिला काय झालं यायची दाशी तिच्या दाशी कधी काय झालं हे शिष्य आहे का हे माझे शिष्य इकडे नाही आपल्या गावात आले तर महाराज लोकांची विचारपूस झालीच पाहिजे नाही तर रिकामी काय करते आणि बारखाली लेकर घेऊन जाते म्हणजे इकडे भाऊ आधार कार्ड कुठे तो घरी का चुप रे एका भोगीत ठाकरच फोडीन तू अरे बघता आज साधून पादू किती पाहिली मी असं आमच्या आपलं नांदे महाराज लोकांना मारू नकोय आपण लय बेकार म्हणूशी काय महाराज तू लय अंतर्ज्ञानी आहोत आम्ही काय अंतर मामी तुला भस्म करून टाकेल काय नारायण वक्रतुंड महाकाय शुप्रे तो यासारखा चोपडामध्ये पाहायला मला एक म्हणायचं आहे महाराज लोक साहजिक तुम्ही तिघं महाराज हे मान्य केलं तुमचं हे काय भानगड आहे पाठीमाग ही माझी दाशी आहे दाशीने पाडव्या हो कुठं तरी तुम्ही जमावला तिकडं गुरुदेव नारायण छे 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 काहीतरी फुलं भाले दिलं आणलं इकडं संसार मोडला तुम्ही कोणाचा अरे अरे बाळ असं काही नाही आम्ही महाराज तसे ती काय एका दाशी का महाराज कोणी तुमचा गुरु कोणी गुरु मी आहे गुरु गुरुदेव नारायण गुरु आहे का होय तो ज्ञानमाळ होय का अरे बाबा बगर ज्ञान मी नाही ज्ञानमाळीचं नाही का काय सांगू तुला अरे बाबा लहानपणापासून माझ्या आई वडिलांना मी माझे आई वडील सोडलेले आहे आणि अरण्यवनामध्ये हिमालय पर्वतामध्ये त्या ठिकाणी जाऊन मी गुरु ज्ञान घेतलेलं आहे अरे मग तिकडे काय अरे प्रतिवर्षी प्रमाणे पंढरपूरची आमची वारी असते इकडे बाई आणि पा त्या मुलीला जर बोलायचं असेल दुरून अरे ती डोळे मारून राहिली ती नाही तिचा पहिल्यापासून असा डोळा चालतोय संती नाही संतीन संतींनी तुम्ही काहीतरी भटकावले संतीन भक्तींनी तुम्हाला लय पाहिजे गुरुदेव नारायण छे 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 काय ते बॅगीत काय हे माझे आमचे वस्त्र आहे वस्त्र थांबव हल नको इकडं पाय हिच्यापेक्षा बॅग मोठी झाली तिथं अरे बिचारे त्या बैल वस्त्र देऊन आपलं तिच्यावर सामान देऊन राहिले त्याच्यामध्ये हात घालायचं नसतं हो त्याच्यामध्ये विभूती आहे बाबाचे वस्त्र अरे हा हे तुमचे वस्त्र आहे का होय तुम्हाला भगवेच कपडे घालता तुम्ही भगवेच कपडे रात्रीचा बाण आहे तुमचं कोणाच्या थांबटले थांबोय थांब
अशा चेष्टा करू नये. ओ तुमचं नाव काय? कोणाचे अंडरपॅन्ट आहे? नाही. ते स्नान झालं ना त्यावेळेस लुंगी आहे. बघी पाहिजे का? असं काही नसतं. संतांची चेष्टा करू नको. आणि बाळ तू जर आमच्या मध्ये लागशील ना तुझे दोन्ही तोंड चालू करून दिला. तुला बघायचा माझा चमत्कार? हे छोटा जप्त कर. आमच्या गुरुदेव खूप महान आहे. तुला माझा चमत्कार बघायचा का? कोणता गुरुदेव तुला? हा हे भाग तुंड महाकार्य सूर्यकोटी समाप्रभा. तू तुपला चमत्कार दाखव, नाही तुम्ही मापला चमत्कार दाखव. याला माहिती मिलं डेंजर खिलाडी माझ्या चेहऱ्यावर चालला काय. अरे तुमच्यासारखे महाराज आणि महाराज अच्छा खिशातून काढून फेकून देतो तुम्ही. नाही वदा. अरे अरे शिष्य मला माहिती, तुम्हाला माहिती का महाराज काय करते? दुपारून गाव मागते, सकाळून दुपारपर्यंत गाव मागते आणि दुपारून काय करते तुम्हाला माहिती का? तुम्ही तुमच्या कामात राहता. मी एकदा याच्यावर ध्यानात ठेवलंय दोघा ते घरी हेच होते तिघच आहे. ही दुपार लोक गाव मागत दुपारून काय करते? ही ऊसाना हिंडते. यायला खेकडे आपले यायला खेकडे पुरत नाही, खाड्या पुरत नाही, तिकडच येंडा पोष मारतो. छे 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 गुरुदेव असे काही आम्ही वस्तू खाणारे लोक नाही. आम्ही अंतरज्ञानी आहोत. गुरुदेव नारायण. शिष्य असं काही नसतं. प्रत्येक गावामध्ये असे लोक सुटलेले असतात ते महाराजांची चेष्टा करतात म्हणून. अरे तुम्हाला माझ्या गावातच घुसू देत नाही मी. तुमच्या तमास तू फक्त पुढे ये. एका टोल्यात पाडतो तुला. अरे बा आमच्या गुरु लोकांची चेष्टा करायची नाही. अरे जाय रे गुरु. तुझं लग्न होणार नाही. काय लग्न पण होणार नाही. बाय अंतर आली मग लग्न होणार नाही. नाही. अरे बाडीवर 2 पोर आहे मला. मग एका डाउनलोड केले का मी? तुझं कधीच बरं होणार नाही. काय येतो तुला? काय येतंय? काय येतो रे? शिष्य बघूया ना. हा तुम्ही एक करायचं करून द्या. दोन्ही तोंड झाली करायचे. प्रचंड महाकार्य सूर्यकोटी समाप्रभा गुरुदेव नारायण नारायण. बघितला का चमत्कार? बघितला का? बघितला का चमत्कार? अशी चेष्टा करणार का महाराजांची? महाराजांची सेवा करणार, महाराजांचे पाय दाबणार, महाराजांचं दर्शन घेणार. असे कुठले महाराज आले तर असं त्याला चेष्टा करणार नाही ना? महाराज सेवा करीन. महाराज तुम्ही तिघं जा. महाराज एका महाराज करतो. नाही अजून नाही महाराज बहिणी महाराज. हा ती तुझी बहिणीसारखी आहे असं वात्रट सारखं कोणाला बोलायचं नाही. बंद करा महाराज. गुरुदेव नारायण नारायण तथास्तु. ही बुद्धी संपली आमच्याकडे. ही बुद्धी संपली आता. महाराज बंद करा. महाराज चमत्कारीची गुरुदेव नारायण नारायण तथास्तु. अशा कुठल्याही महाराजाची चेष्टा करायची नाही. चुकलं महाराज मला माफ करा महाराज. हे साधू संत ही घरात तोच दिवाळी दसरा करा. आमचे साधू संत घरी येण्यासाठी लोक किती आमच्यासाठी सप्ताह करतात, सप्ते करतात, नाशिकला येतात, त्र्यंबकेश्वरला येतात आणि तुमच्या गावामध्ये आज महाराज उतरले. तुम्ही आमच्या महाराजांची चेष्टा केली नाही महाराज. पण तुम्ही आहे ना अशा ठिकाणी आली पाहिजे. आमची पायी दिंडी आहे, पायी वारी आहे. आई पण तुम्ही सांभाळा पाहिजे बुवा. हे, असं काही नाही. इटाळ चालायचं आम्हाला आम्हाला काही नसतं. ते आम्ही नावच देखील काढत नाही. हो असं तोंडावाटी आमचं नावच नसते. आमच्या मुखामध्ये हरी नारायण 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 ओम नमः शिवाय गुरुदेव. येतो महाराज. जायचं का? जा बाळ. अशी चेष्टा करायची नाही. तुम्हाला सगळं कळत असेल. सगळं कळतंय. सांग बाळ. असं का आम्हाला बोल. जे मागशील ना ते तुला देईल. तुमची जादू पाहिली महाराज. गुरुदेव ना. पण एक काम करा महाराज. आता तुम्ही आलेच आहे ना. मला माहिती आहे साधू संत येते फक्त लोकांचं कल्याण करायसाठी. खरंय की नाही? मग देवा एक काम करा. करा ना लोकांचं कल्याण. पाहो भोळी बाबडी जनता हो सवासणीची गोरगरीब हो. एक काम करा ना महाराज. द्या कापसाल भाव द्या ना. आम्ही काय कापसाला देणारे महाराज आहोत का? भाव देणारे महाराज आहोत का? आमच्या हातात नसतं ते. नाही. मग एक काम करा. उद्या कल्याणला काय येणार आहे सांगा. आणि का भरले? कोरा छक्का येणार उद्या. धन्यवाद महाराज. येतो महाराज. आम्ही आकडे देणारे महाराज नाही. जा महाराज तुझं कल्याण होईल. कल्याणला सांगा काय येणार आहे. आम्ही महाराज आकडे देणारे महाराज नाही. तुमच्याच खिशाची ठेनिंगल्या महाराज.
अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालना नामाचा गजर चालना नामाचा गजर अवघे अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालना नामाचा गजर चालना नामाचा ओम नमः शिवाय गुरुदेव ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होतो तीच गोष्ट माझ्या समोर आहे. कोण जसं आपल्याला मागच्या गावात झालं तसं तर नाही ना लय करतो तसा नाही वाटत. वा महाराज खरोखर मी तुम्हाला शोधत होतो. बाळ असंच आम्ही पंढरपूरला सारखं निघतो सलाबाद प्रमाणे आमची पंढरपूरची यात्रा वरी असते वरी. वारी असते आम्ही भजनात दंग होतो पण तो अचानक कारण आम्हाला थांबवलं. मला पण त्या पंढरपूरच्या यात्रेला यायचं. पण प्रथम तर मला सांग बाळ तुझं नाव काय माझं नाव नारायण. नारायण नारायण गुरुदेव नारायण हा देवासारखाच तर नारायण आहे. तुला आमच्या सोबत निघायचं होय. आमच्या भक्तांना आमच्या गुरुसाठी आमच्या दिंडीमध्ये सर्व काही समान आहे. समान असतं. महाराज तुम्ही गुरुचं ज्ञान गुरुचं नाव घेतलं त्यामुळे एक गोष्ट मला आठवली. महाराज म्हणतात ना गुरुविना ज्ञान नाही गुरुविना शिक्षण नाही गुरुविना मार्ग नाही. खरं आहे.